पीक विमा व मानधनासाठी तहसील कार्यालयावर हाहाकार मोर्चा। महागाव तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते। मात्र नुकसान होऊ नये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर हाहाकार मोर्चा काढण्यात आला। यावेळी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी शासनावर जोरदार टीका करत जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही आणि लाडक्या बहिणींना मानधन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिला। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी तसेच महिला सहभागी झाल्या होत्या। अनेक महिला लाडकी बहीण योजनेच्या मानधनाच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांनीही आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला। तहसील कार्यालय परिसरात घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। शेतकरी व महिलांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। दारू पाडणारे बंद झाले, रेडीमेड आता थैल्या घेऊन चाललेत लोक, पेट्या घेऊन चाललेत। जेवढी त्याच्या दुकानात विक्री होत नाही तेवढे होलसेल मध्ये विकायले। पहिले या दारू भट्ट्यावर तुम्ही कारवाई करा। हे बॉक्सच्या बॉक्स कसे रातोरात घ्यायलेत लोक, तिथून यांची बंदी करा। बांधणारे लोक आता फार कमी आहेत। देशात भेटायला येतं प्रत्येक 25 घरामध्ये तांडावाड्यात तुम्ही करता का दारूचा एक विक्रेता मोठा घाऊक दिसायला। याची गंमत तोडण्याचं काम आता तुराकोट साहेब मी तुमच्याकडून अपेक्षा मागतो। बाकीच्याकडे कायदा आहे, खाकी ड्रेस आहे, पण हातात जोर नसल्यामुळं या तालुक्यातील महिलांचे पती सगळे दारूतून बेवडे झाले, अनेक लोक मरायले। आता मला तुमच्याकडून अपेक्षा, आता तुमची पदोन्नती झाली। जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागलं। पालकमंत्र्याचा जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून आज हाहाकार मोर्चाचं आयोजन केलं। या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ कंपनीने दिला पाहिजे, त्या कंपनीला काळ्या यादीत टाकलं पाहिजे ही मुख्य मागणी घेऊन लाडक्या बहिणींच्या पगारी तात्काळ मानधन द्यावं यासाठी हाहाकार मोर्चाचं आयोजन जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं। हो दे, तसं नको करू।